कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी विशाल गवळीने आत्महत्या केली आहे। गळफास घेत विशाल गवळीने तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे। तर मुलाने आत्महत्या केली नसून हत्या असल्याचा संशय त्याच्या आईवडिलांनी व्यक्त केला आहे। पाहूयात। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळीने आत्महत्या केली आहे। तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या शौचालयात गळफास घेतल्यानं विशाल गवळीचा मृत्यू झालाय। निवृत्त न्यायाधीशांमार्फत तळोजा तुरुंगातील या घटनेची चौकशी होणार आहे। विशाल गवळीची आत्महत्या नव्हे, अक्षय शिंदेसारखी हत्या झाल्याचा दावा वकील संजय धनकेंनी केलाय। तर आरोपीनं आत्महत्या केली, आम्हाला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडितेचे वकील नीरज कुमारांनी दिली आहे। मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारले त्याला जेलात सोडले, कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पीसी चालू होती की अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील। न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे। दोन्ही आमच्यासाठी न्याय आहे। दरम्यान विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर आम्हाला न्याय मिळाल्याचं पीडितेचे वडील म्हणाले। दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीच्या दोन्ही भावांवर कारवाई व्हावी अशी मागणी पीडितेचे वडील करतायत। तर विशाल गवळी आत्महत्या करू शकत नाही, त्याला फसवलं गेल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईवडिलांनी दिली आहे। भगवान का सब उसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंड है। वो भी गुंडे हैं, 324 का कलम है उनके ऊपर, वो भी इधर दहशत निर्माण करने का वो भी बहुत प्रयत्न करते हैं। डर बोले तो उनके जो भाई है और उनके जो पिताजी है, जो उनके कुटुंब है, ये सब कुछ करवा सकते हैं और हल्ला बिल्ला ये इनका ही काम है, ऐसे लोग का ही काम। मला पोलीस वाल्यांनी सकाळी 7 वाजता ना फोन केला, तर मग नंतर बोलतो की ईशाने आत्महत्या केली। माझ्या मुला असं आत्महत्या करणार नाही, हे राजकारण खेळले केला दुसऱ्यानी आणि सर्व याला भरायला लावले। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं एकंदरीत फसवलं गेलेलं आहे तुमच्या मुलाला? फसवलेलं आहे माझ्या मुला। बलात्कार आणि हत्येच्या आरोपीची जेलमध्ये आत्महत्या, कारागृहात काही कानून आहे की नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणालेत। हे होऊ कसं शकलं? एकतर म्हणजे ज्याला फासावर लटकवलं पाहिजे तो स्वतःला काही करून कसं घेऊ शकतो, ही एक गोष्ट आहे। जेलमध्ये काही नियम वगैरे असतात, त्याचं काय झालं? आरोपीने अमानुषपणे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता, अत्याचार केला होता। त्याचे केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवून त्याला फाशीची सजा मिळाली पाहिजे अशी सरकारची भूमिका होती, परंतु ते आता त्यांनी आत्महत्या केली आहे। तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। विशाल गवळी कोण होता? कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या विशाल गवळीने केली होती। विशाल गवळी 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये कैदेत होता। बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, छेडछाड, लैंगिक शोषण असे अनेक गुन्हे विशालवर दाखल आहेत। कल्याण पूर्व परिसरात विशाल गवळीची दहशत होती। विशालच्या दहशतीमुळे काही कुटुंबांनी स्थलांतर केल्याचीही माहिती समोर आली होती। विशाल गवळी या विकृताला राजकीय वलय होतं अशी माहिती आहे। अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी गवळीला शेगावमधून अटक केली होती। दरम्यान फाशीच्या भीतीपोटीच आत्महत्या केल्याचं आमदार सुलभा गायकवाड म्हणाल्यात। तर विशाल गवळीला कायद्यानं फाशी झाली असती तर असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती असं आमदार विश्वनाथ भोईर यांनी म्हटलंय। पुढे त्याला फाशी होणार म्हणून त्याने आजच जी त्याने आत्महत्या केली, हा न्याय आम्हाला तर मिळालाच, पण त्याला भीती होती की पुढे मला फाशी होणार म्हणून त्याने आज एक कृत्य केलेलं आहे। त्या आरोपीचे भाऊ, त्याचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात लोकांना आजही त्रास देत आहेत, धमक्या देत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत। कोणत्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन कार्यक्रम असेल ते रद्द करण्यास भाग पडत आहेत। ह्यांचा आका कोण आहे, ह्यांचं वरदस्त याला कोण देते, ह्याचा शोध पोलिसांनी करावा। बदलापूर प्रकरणातील लैंगिक अत्याचाराचे आरोप असणारा अक्षय शिंदे आणि विशाल गवळी हे दोघेही तळोजा कारागृहातच होते। त्यातील अक्षय शिंदेचा काही महिन्यांपूर्वी एन्काउंटर झालाय, तर गवळीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय वकिलासह घरातल्यांनी केलाय। त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच आत्महत्या की हत्या याचा खुलासा होणार आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।